अर्जुन जगातील सर्वात महान धनुर्धारी, पण एका वानराने त्याचा अभिमान चूर केला होता आणि शेवटी स्वतः भगवान विष्णूंना यावे लागले अहंकार आणि भक्तीचा खरा अर्थ सांगण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाभारतातील एक अद्भुत कथा, अर्जुन आणि भगवान हनुमान यांची भेट. ही कथा तुम्हाला शिकवेल अहंकार माणसाला कसा खाली आणतो आणि भक्ती त्याला कशी उंच नेते. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. पांडव वनवासात असताना अर्जुन तीर्थयात्रेसाठी निघाला आणि पोहोचला रामेश्वरम येथे. मंदिरात जाऊन त्याने भगवान शिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर तो समुद्र किनारी गेला. तिथे त्याने पाहिले रामसेतूचे अवशेष. अर्जुन स्वतःशी विचार करत, प्रभू राम इतके महान धनुर्धारी, मग त्यांनी बाणांचा पूल का नाही बांधला? वानर आणि खारींची मदत का घेतली? तो विचारात मग्न असतानाच एक वानर त्याच्याजवळ येतो. वानर, तू इतका वेळ या पुलाकडे का पाहत आहेस? अर्जुन, माझ्या मनात एक प्रश्न आहे. प्रभू रामांनी बाणांचा पूल का नाही बांधला? वानर हसत म्हणाला, बाणांचा पूल? तो आमचं वजनही पेलू शकणार नाही. अर्जुन रागाने, मी अर्जुन, द्रोणाचार्यांचा शिष्य, मी असा पूल बांधेल जो तुला पेलू शकेल? वानर, जर तुझा पूल मला पेलू शकला नाही तर? अर्जुन, तर मी स्वतःला अग्नीत अर्पण करीन. पैज लागते. अर्जुन बाणांचा पूल बांधतो. वानर राम नाम घेत श्रीराम जय जय राम तो शेपटी ठेवतो. पूल कोसळतो. अर्जुन चकित होतो, हे कसं शक्य आहे? दुसरा प्रयत्न, पुन्हा पूल पुन्हा कोसळतो. वानर हसत म्हणतो, मी सांगितलं होतं ना. अर्जुन खूप दुःखी झाला. माझं ज्ञान निरर्थक आहे, मी अपयशी ठरलो. तो चिता तयार करतो आणि त्यावर पाऊल ठेवणार तेवढ्यात एक तरुण ब्राह्मण येतो आणि ब्राह्मण म्हणतो, थांब अर्जुना, ही स्पर्धा न्यायाधीशाशिवाय अपूर्ण आहे. आणखी एक प्रयत्न करा, मी न्यायाधीश असेन. अर्जुन यावेळी नम्र होतो. तो डोळे बंद करून म्हणतो, हे कृष्णा, मला शक्ती दे. तो पुन्हा पूल बांधतो. वानर आत्मविश्वासाने, हा पूलही तुटणारच. तो चालतो, उड्या मारतो, पण पूल तुटत नाही. वानर आश्चर्यचकित होतो. तो महाकाय रूप धारण करतो. तो जोरजोरात उड्या मारतो, पण पूल अजूनही भक्कमच उभा. भगवान हनुमान ब्राह्मणाला म्हणतात, तू कोण आहेस? ब्राह्मण हसतो आणि त्याचं रूप बदलतं. भगवान विष्णू प्रकट होतात. भगवान विष्णू त्यांना म्हणतात, अर्जुना, पहिल्यांदा तू अहंकारात होतास आणि भगवान हनुमान भक्तीत होते. तिसऱ्यांदा तू भक्तीस होतास आणि भगवान हनुमान अहंकारात. म्हणून विजय कोणाचा झाला? फक्त ईश्वरी शक्तीचा. भगवान हनुमान म्हणतात, प्रभू मला क्षमा करा, मी अर्जुनाच्या रथावर ध्वज म्हणून राहीन. भगवान विष्णू म्हणतात, तथास्तु. अहंकार माणसाला खाली आणतो आणि भक्ती त्याला परम उंचीवर नेते. जर तुम्हाला अशा अद्भुत पौराणिक कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. अशाच आणखी गोड कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.